ए बलमा बलमा इकडे काय करतो? अरे काय रे असं चालतो तो इकडे काय करतोय? अरे मी ते चहा प्यायला आलतो. म्हणलं पप्पा जरा परत चहा पिऊन जावं. मी रोज येतो ना संध्याकाळचा चहा प्यायला. रोज आज मला तर आठवत बी नाही. हा मग हे पप्प्याला लक्षात राहत नाही. पप्प्या हा ये आला असेल. पप्प्या एक कटिंग दे रे बारीपैकी. हा देतो की. काय मग बलमा? काय नाही निवांत एकदम निवांत. मग बाकी काय सत्यजितराव? काय निवांत चाललंय आपलं. तुम्ही लय दिवसात न भेटले म्हणे का बोलायला लागलाय? अरे ते सत्याचा पक्षशाखी येत नाही ना सारखा सारखा, त्यामुळे आमची भेट जरा कमी होत्या. मी सकाळपासून प्रचारात दौऱ्यात, त्याच्यामुळे जरा असं आमची भेट होत नाही ना म्हणून. अरे आता निवडणूक सुरू आहे ना, त्यामुळं एकदा निवडणूक संपली की आहेच की मग परत एक. मग ते कामं आटपली ना सगळी प्रचाराची? होय आवरली सगळी कामं. वाघमाऱ्यांना न्यायला आलो होतो, त्यांचीच वाट बघत थांबलोय. हा का? वाघमारी वहिनी जेव्हा जेव्हा बोलवतात ना तेव्हा असंच काहीतरी बोलवून बसतो. काय मग बलमा कुठं दौरा आता? कुठं म्हणजे? मी कुठं जाणार आता? अरे चहा तर संपला घेता. हा ते होय. पप्या हा? अजून एक चहा घे. लय भारी चहा केलास, घे चहा. एवढं चहा आवडतोय तुला? खरंच काय? हा अरे तुझा चहा पिला ना थकवा जातो रे. हा वय माझ्या हातचा चहा प्यायला थकवा दूर होतोय. अरे तुझा चहा मेलेला माणूस पिला तर तो लगेच जिवंत होऊ शकतो. एकदम बरोबर बोललास बघ. अरे ते म्हातारं मेलं होतं बघ मागच्या गलीतलं, त्याच्यात सावडायच्या कार्यक्रमाला काय नाही नाही ते ठेवलेलं आता सगळं ठेवलं. तुला सांगतो माणती बी ठेवली होती, कावळा आला सुद्धा नाही शिवायचं लाभच. पण तेवढ्यात हे असा गर्दीत नाही एक कपभर चहा असा पुढा आला आणि तो होता पाप्या शेटचा स्पेशल चहा. ठेवला रे ठेवला नाही होता चहा, काकीने कावळा आला शिवला. असणं बेस्ट चहा आहे आपला. तू बरोबर बोललास बघ. कुणा कुणाचा कसा प्रचार चाललाय जरा ते बघ पेपर मध्ये काय काय आलंय ते. मी काय म्हणतो बायको, काय मशीनला जर मतदानाचा अधिकार असता किती बरं झालं असतं. हा? म्हणजे आपल्या गोठ्यात केवढ्या म्हशी आहेत? भरम 60 म्हशी आहेत. म्हणजे एका म्हशीची 4 पाय आहेत ते 4 बोट आहे का नाही? म्हणजे आपल्या गोठ्यातल्या समध्या म्हशींनी जर मला मतदान केलं तर माझा मतदानाचा गोठाच फुल होऊन जाईल आहे का नाही? पण आता काय जे आहे ते आहे, त्याला काय करणार आपण? देवाने त्यांना ते नाही दिलं, आपल्याला दिलंय. पण म्हशी मतदान नाही करत तर काय हरकत नाही, दूध दूध देतात ना. त्याच्यामुळे तर एवढं निवडणुकीचं शिवधनुष्य मी घेतलेलं आहे, पेलून धरलेलं आहे. हा हॅलो हा बोल घे. काय सांगायलायस? शपथ एक नंबर बातमी दिलायस बघ. हा ठेव ठेव. एक नंबर कोणाचा आलाय? भाजी आपल्या माणसाचा फोन होता, लय भारी बातमी दिला. काय? ती माया सुरू आहे की नाही, ती आपल्या प्रभागात बायकांना फुकटच्या साड्या आणि पुरुषांना फुकटची दारू पाजणार आहे, ते बी मत मिळवण्यासाठी. आणि आता तो सगळा माल आहे की नाही तिने एका गोडाऊनमध्ये आणून ठेवलाय. गोडाऊनचा पत्ता माहितीये का तुला? हा आता सांगितलं की त्यानं फोनवर. सांगितलंय ना? हा चला आता कुठं निवडणूक सुरू झाल्यासारखी मला वाटायला लागली आहे. होय सत्या, ती होर्डिंगची कामं झाली का सगळी? आणि ती मम्मी साहेबांची मुलाखतीचा काय विषय? अरे होर्डिंगचं काम झालंय आणि मुलाखतीच बघू काय करायचं. आणि मग बाकी प्रचार दौऱ्याचं काय प्लॅनिंग आहे, कसं काय ते बघू नंतर. अजून त्या विचार नाही केला मी. अरे अरे पप्प्या, अरे चहा संपला, अजून एक काम दे रे. देतो.
पप्प्या एकच नंबर. आज काय चहाला चवच भारी. अजून एक कटिंग घे. हा ओ भारी झाला, मला लय आवडलाय. लय म्हणजे लय आवडलं मला. ए बलमा, तू काही जरा खोळायस काय रे? एवढा चहा कशाला पितोस? अरे ऍसिडिटी होईल की त्यानं. नाही होत. काय झालं माहितीये का, सकाळपासून प्रचार करून 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 ना थकवा झालाय, विकनेस आलाय रे. चहा पिली कसं जरा चार्ज होते म्हणून. कसं आहे, चहा पिली कसं मन तृप्त होतं रे, आणि झोप पण असं तृप्तची लागते. असं आहे ते गणित. तुझ्या अंगात रक्त कमी चार्ज जास्त दिसतोय मला. दोस्त एक काम कर, हा. पाठ दिश आपली पोरं पाठवा. तो समजा माल, त्या समजा साड्या गायब करून टाका आणि लोकांना आपल्या नावानं वाटून टाका. अरे हे असलं राजकारण खेळावं लागतं बाबा. बॉल कोणाचं पण असू दे, बॅट कोणाची पण असू दे, ग्राउंड कोणाचं पण असू दे, सिक्सर मात्र आपणच मारणार. आहे का नाही? मुकादम साहेब, हा, स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. Oh. नाउ यू आर द परफेक्ट पॉलिटिशियन. करेक्ट. 100%. वा, हा हॅलो, बोला की, काय म्हणताय? बलमा, तू बी काय बोलत बसलायस रे त्याच्या बरोबर? नाही ते झालंच पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण ते आता होत नाही. पण मी करून घेतो मी. काय काळजी करू नका. त्याला लवकर कस तरी पाठवते तू. हा चालतं ठेवू का? कर काहीतरी आयडिया पाठव आता त्याला. चालतं का? नाही करतो. काय कार्य करते. आता काय कारण सांगायचं सत्याला. अरे सत्या, तुझा फोन बंद आहे का? नाही रे, माझा फोन तर चालू आहे. हे काय? अरे मग सपना वहिनीचा पण मला कसं काय आलाय? उचल उचल. थांब. हॅलो, हा वहिनी बोला की. हो काय? कधी हो? बरोबर. नाही मी सांगतो सत्याला. काय टेन्शनची गोष्ट आहे, मी सांगतो सत्याला, सांगतो. हा तुम्ही काळजी करू नका. हा ए काय रे, काय झालं? अरे सत्या, मम्मीचं बीपी शूट झालाय. ती दिवसभर उन्हात फिरून जरा चक्कर आल्या. काय जरा बघ, एक काम कर, तू जा घरी, मी वहिनीने घेऊन येतो. हा काय झालं? वाघमारे, हा, मम्मीची ना तब्येत खराब झाली. मला घरी जावं लागल. काय झालं? अहो, ते तिचा बीपी शूट झालाय. आत्ताच सपना वहिनीचा मला फोन आला होता. मी निघतो. मी पण येते. चल. नाही, तुमची काम आहेत ना अजून. तुम्ही कामावरून घ्या, मी मला सांगतो तुम्हाला सोडायला. मी येतो. काय झालंय? चौकात जा. वेळ गे रे अजून जास्त. तो मंजुताईची सुट्टी जात. तुला म्हणलं होतं का दोघं गेले असते का नाही एकत्र? तू गप्प बेटा. मंजुताई, काय झालंय मम्मी साहेबांना? तब्येत बरी आहे का त्यांची? काय म्हणलं सत्या दादा? तू टपरी बंद करून घरीच. अरे काय झालंय? हे पप्प्या, टपरी बंद कर. हे सपने, हे चित्रकार जाऊन आता त्या नेबरेटला सांगणार, आणि मग ही नेबरेट तयारच आहे पुन्हा मला जेलात टाकायला. बया, परत एकदा फला खोके पीछे.
नाकाचा शेंडा. हा तुला जॉक्स चालायला ही खूप लपटली. सॉरी तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे मी असं म्हणते का टेन्शन घेऊ नका, असं काही होणार नाही बघा. म्हणजे पप्पा किती बी कावले ना तुमच्यावर तरी बी तुम्ही म्हणलं ना का माझं मेलेलं थोपाडच बघा म्हणून, तर तुमचा शब्द नाही मोडायचे बघा. टेन्शन घेऊ नका तुम्ही. मम्मी सगळे अगं सत्य एवढं गावात कालाय म्हणजे चित्रकारी समजा सांगितलं वाटतं त्याला. म्हणजे खरं आता पुन्हा सगळे हे चित्रकार का नाही लईच नाकासमोर चालतात. काय गरज होती ह्यांना सांगायची. आहे पण नका ऐकून घ्या काय म्हणतात मी झोपले म्हणून सांगू मी काय करू झोपले पण मम्मी 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 वहिनी काय झालं? झोप लागली असेल. अहो पण तुम्ही तर आता पण मला फोन केला होता ना. मी मम्मी मम्मी मी जे ऐकलं ते खरं आहे. काय मग काय करायचं सत्या? काय करायचं सांग की तूच. अगं मम्मी काय बी असलं तरी असं कसं करू शकतेस तू? तुम्ही काय पर्याय ठेवला नाही ना माझ्यासमोर. अगं मम्मी पण निवडणुकीपेक्षा जास्त तुझी तब्येत महत्वाची आहे ना. अगं तब्येतच चांगली नसेल तर कसा प्रचार करणार आहेस तू? काय तब्येत? मग काय उन्हाळा किती वाढलाय, कशाला एवढी दगदग करायची? वहिनी बीपी किती झाला होता मम्मीचा? 140. 190. काय? ताप नाही मम्मी. बीपी खूप टेन्शन घेतलंय बघा त्यांनी निवडणुकीचं. पहिल्यांदाच उभे राहतायत ना, अनुभव काहीच नाही ना, रोजचं टेन्शन घेतायत बघा. म्हणजे मम्मीचा बीपी लो बी होतोय आणि हाय बी होतोय. हा तेच तर काही कळना झालंय. मम्मी हे बघ, तू आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुझा जो काय प्रचार आहे तो सगळा मी बघणार. फक्त तू आराम कर आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. शांत राहा. म्हणजे लेकरा कोकरा वागरा बरोबर आहे तुझं. झोप तू आता, आराम कर. झोप चल. बीपी होय प्रचार करतोय सत्या माझा. माझं लेकरू कोकरू वागरू. होय बीपी. वहिनी काय बी लागलं तर लगेच आवाज दे मला. लगेच सांगते. मम्मी झोप ग तू आता, आराम करा. माझं बीपी वाढलं. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आता मी 100% निवडणूक जिंकणार. चप्पल बीपी लो आहे. बीपी पुढे कितच होतं सगळं मान. हे बलमा हे बघ, हाच आहे तो मान. आम्या बघ म्हणलं होतं की नाही.
मम्मी साहेबांच्या कार्यकर्त्यांकडे एवढे पैसे कुठून आले रे? वा, सगळीच तयारी करून आले की. बरं झालं, बरं सगळं सामान त्यात. बलवा 2 वर्ष दाराची सही झाली. पोलिसांच्या वरचं प्लॅनिंग करून आलेस की. हा सगळा माल पोलिसांच्या कारवाईत जप्त होणार आहे. बरं त्यात हे थांब, कुणी तर आले. अरे नाही रे, आले कुणी तर आम्ही. अरे नाही रे, चल चल चल. दोघं तिकडे जावा, दोघं इकडे जावा, इकडे जावा. सगळ्यांनी इकडे, मला इकडे आहे रे. वहिनी, इथं मुकादमाची माणसं आहे सगळी. ही इकडे काय करतात? काय माहित. अरे वर्धा, आता साहेबांना करा ना, तुझी दारू पेली, त्यांच्या गोट्यात दूध काढा होतं का आपल्याला? साहेबांचा तू खासा आहेस का मी? साहेब काय नाही बोलणार. घे ना. साहेबांना माहित आहे का इथे किती माल आहे? साहेबांनी थोडी ना पैसे दे. तू फोन साहेबांना. होय होय. साहेबांना फोन करून सांग मला सापडलाय आणि मालाचं काय करायचं. हॅलो, अरे बोल ना पटकन. अरे तुझ्या फोनची वाट बघतो आणि तू इतक्या लेट फोन केला. बोल बोल. साहेब आलोय आम्ही त्या गोडाऊनला. त्या माया सर्वेचा समजा माल आमच्या समोर आहे. शाबास रे माझ्या पठ्ठ्यांनो. बरं साहेब, आता सांगा काय करू पुढे? काय करायचं म्हणजे त्यांच्या गोडाऊन मधला माल उचलायचा आणि आपल्या गोडाऊन मध्ये नेऊन टाकायचा. ठीक आहे. जमल ना? चला पटपट सुरुवात करा. ठीक आहे ठीक आहे. आलोच मी. चलो. ऐका रे, हा सगळा माल काय पुन्हा आपल्या गोडाऊनला न्यायला सांगितलंय. बलमा, काय बी झालं तरी त्यांना इकडनं माल घेऊन जाऊ द्यायचं नाही बघ. आता करायचं काय? काहीतरी आयडिया करावं लागेल. सत्या, काय रे, कसला विचार करतोयस? आणि जेवण केलेस का तू? सत्या, अरे किती उशीर झालाय बघ ना. जा पटकन जेवण कर. हे बघ, आज दिवसभर तू उन्हात आहेस, त्रास होईल तुला. जा जेव. वाघमारे अजून आल्या नाही. त्या मला म्हणाल्या होत्या की त्यांना उशीर होईल, पण एवढा उशीर होईल असं वाटलं नव्हतं. अरे मग फोन कर ना तिला, बघ किती वेळ लागेल ते. तोपर्यंत तो जेवून घे. नाही पप्पा, वाघमारे आल्याशिवाय मला जेवण नाही जायचं. ठीक आहे, एक काम कर, तू स्वतः जा, मंजूला घेऊन ये. तुम्ही दोघं लवकर जेवा आणि पटकन झोपा. अहो पप्पा, मी बी तोच विचार करत होतो, पण मम्मीची बी तब्येत खराब आहे. मग म्हणलं वाट बघावी, वाघमारे येतीलच. अजून कशा काय आल्या नाहीत काय माहिती. फोन लावायचा ना तुम्हाला सत्याला? लावा फोन. मग बघा ही सुरी माझ्या हातात कशी फिरते ती. पप्पा, काय झालं, एवढा काय विचार करताय? अरे काय नाही. हे बघ सध्या, ही निवडणूक म्हणजे तुझ्यासाठी एक अग्निपरीक्षा आहे. ही निवडणूक तुला खूप जपून लढावी लागेल. पप्पा, तुम्ही नेमकं मला मत द्यायचं का मम्मीला मत द्यायचं
या द्विधा मनस्थितीत अडकलाय का? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, बिंदास मम्मीला मत द्या, कारण मम्मीचं जिंकणं आपल्यासाठी लय महत्वाचं आहे. सत्य अरे पप्पा काय बी बोलू नका. हे बघा, तुम्ही जावा आणि आता निवांत झोपा, अजिबात विचार करू नका. वाघमारे आले की आम्ही दोघं बी जेवतो आणि दोघं बी झोपतो. हा ठीक आहे, काळजी घे आणि लवकर जेवण करून झोपा. वाघमारे कुठं राहिल्या काय माहित. उशीर होणार होता ठीक आहे, पण एवढा उशीर कसं काय? साधा एक फोन बी करता येत नाही यांना. कसला आवाज होता येडे? कोण नाही रे? आर्मी ऐकला आता. कोण नाही रे? सामान भरा तुम्ही. अरे ऐक तर. कोण नाही बरा? मेंदू काही घरातून आलास का तू? काय करू? फोनचा आवाज म्हणजे कोणता आहे इकडे? मी तुला बोललेला का नाही? ए कोण आहे तिकडे? ये बाहेर.